व्हॉट इज IPR. आतापर्यंत आपण पाहिलं, वी हॅव सीन व्हॉट इज IPR, व्हॉट इज IP. नाउ वी आर गोइंग टू सी व्हॉट इज. सो व्हॉट इज IPR? सबसे पहली बात, IPR इज नथिंग बट इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट. Intellectual property rights are the right given to a person over the creation of their mind. It is usually gives creator an exclusive right over the use of his or her creation for a certain period of a time. Intellectual property laws give people the right to own and profit from their artistic, scientific, and technological creations for a designated period of a time. IPR gives statutory expression to the moral and economic rights of creators in their creations and the rights of the public in access to those creations. And lastly, IPR promotes creativity and innovations and encourage fair trading, which would contribute to economic and social development. सबसे पहली बात, इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट यानी ऐसे राइट जो किसी पर्सन के क्रिएशन ऑफ माइंड को प्रोटेक्शन देते हैं. म्हणजे एखाद्या व्यक्तीने एखादं नवीन इन्व्हेन्शन केलेलं आहे, तर त्या इन्व्हेन्शनला दुसऱ्या कुणी कॉपी करू नये, त्या इन्व्हेन्शनचा फायदा घेऊन दुसरं कुणी कमर्शियलायझेशन करू नये, त्याचं प्रोडक्शन करून त्याच्यातनं प्रॉफिट कमवू नये. त्याचप्रमाणे तुम्ही बुद्धीच्या जोरावर जे प्रोडक्ट, जे इन्व्हेन्शन केलेलं आहे त्याचा फायदा दुसऱ्यांनी घेऊ नये, याच्यासाठी ज्यांनी ते इन्व्हेन्शन केलेलं आहे त्याला गव्हर्नमेंट अधिकार देतं इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्सच्या माध्यमातून. मग हे अधिकार मिळाल्यानंतर त्या व्यक्तीला फायदा काय होतो? त्या व्यक्तीला फायदा असा होतो की त्याच्या परमिशन शिवाय त्यांनी शोधलेल्या इन्व्हेन्शनचं कुणी कॉपी करू शकणार नाही. त्यांनी जे पुस्तक लिहिले त्याचं कुणी परस्पर कॉपी काढणार नाही आणि ते रिप्रोड्यूस करून लोकांना विकणार नाही. त्याचप्रमाणे त्याचा वापर त्याच्या परमिशन शिवाय कोणी करू शकणार नाही. अशा प्रकारचे अधिकार त्या इन्व्हेंटरला येतात, त्या क्रिएटरला येतात, त्या रायटरला येतात. सय्यद सर, आणखी एक गोष्ट इथं मला नोट करून सांगायची आहे. हळूहळू मी तुम्हाला फिजिकल एक्झाम्पल देणार. सय्यद सर आहेत का? येस येस सर. जेव्हा मुलांचं पुस्तकाच्या बाबतीत सगळीकडेच आहे बरं का सर, मुलं नवीन पुस्तकं घेत नाहीत सर विकत. आता तुम्हाला माहिती आहे ते काय करतात, पुस्तकाची किंमत पाहतात किती आहे, बरोबर बरोबर, त्याचे पेजेस पाहतात किती आहे, वर्गात कुणी नवीन पुस्तक घेतलेले आहेत त्याची माहिती काढतात, त्याची झेरॉक्स काढतात. करेक्ट बोलले तुम्ही. किंवा बऱ्याच वेळा असं होतं, झेरॉक्स वाल्याच्या दुकानात फक्त तुम्ही जाऊन सांगायचं तुम्हाला कुठल्या पुस्तकाची झेरॉक्स पाहिजे, बरोबर आहे की नाही सर? हो बरोबर. तो इमिजिएटली तुम्हाला त्या पुस्तकाचे झेरॉक्स होतो. पण मित्रांनो, हे इलिगल आहे. हे कॉपीराइट ऍक्ट, इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स, लेखकाच्या प्रकाशनाच्या अगेन्स्ट आहे. हा गुन्हा आहे. कारण कुठलंही पुस्तक हे कॉपीराइटेड असतं. जर तुम्ही बघितलं पुस्तकाचं पहिलं पान उलटून पाठपोट जर पानावर पाहिलं तर तिथं कॉपीराइट संदर्भात माहिती लिहिलेली असते. तुम्ही परस्पर झेरॉक्सवाला परस्पर दुसऱ्याच्या कॉपीराइटेड मटेरियलला झेरॉक्स करून विकू शकत नाही. ते कॉपीराइट कायद्याचं उल्लंघन ठरतं आणि त्यांनी क्रिमिनल ऍज वेल ऍज सिव्हिल पनिशमेंट सुद्धा होऊ शकते. म्हणजेच मित्रांनो, आता आपण सेकंड कन्सेप्ट पाहिलेला आहे, इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स. इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स म्हणजे असे अधिकार जे गव्हर्नमेंट क्रिएटर ऑफ इन्व्हेन्शन वाल्याला देतं की ज्यामुळे त्याचे अधिकार सुरक्षित होतात. त्याच्या परवानगी शिवाय त्यांनी बनवलेल्या आर्टिस्टिक वर्कचं कोणी डुप्लिकेशन करू शकत नाही. आणखी काही प्रकारचे अधिकार त्या क्रिएटरला येतात, जसं की तो मात्र त्यांनी क्रिएट केलेलं क्रिएशन विकू शकतो, लायसन्सिंग करून देऊ शकतो, म्हणजे दुसऱ्याला भाड्याने सुद्धा देऊ शकतो, रेंटवर सुद्धा देऊ शकतो. अशा प्रकारचे राईट्स
ज्यांनी इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट साठी अप्लाय करून ते अधिकार घेतलेले आहेत त्याला हे